हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी किचनची पूर्ण डीप क्लिनिंग करत होती. त्यासाठी मी पूर्ण डबे रिकामे करून घेत होते. डब्यातील सर्व सामान मी रिकामं करून ठेवलं, म्हणजे रिकामं करून घेतलं व ते सर्व सामान मी हॉलमध्ये नेऊन ठेवले. व त्यानंतर सर्व छोट्या छोट्या डब्यामध्ये जे ओवा, जिरे, सोडा वगैरे असतं ते सर्व मी रिकामं करून घेतले. एका पेपरमध्ये सर्व ओतून घेतले, म्हणजे कसं घासता येईल. खूप दिवस झालं कितीही केलं तरी किचन हा आपला घाणच होतो. त्यामुळं मी आज ठरवलेलं की आज काही करून आपण किचनची डीप क्लिनिंग करायचं. त्यासाठी मी सर्व डबे रिकामं करून घेत होते. सर्व डब्यातील सामान मी इथं पेपरमध्ये काढून घेतलेलं व एकीकडे सर्व पॅक असलेलं सामान ठेवलेलं. भरपूर सामान होतं व माझे पूर्ण स्टीलचे डबे व प्लास्टिकचे डबे वगैरे मी धुवायला काढून घेतलेली. अजून भरपूर सारं सामान होतं. त्याआधी मी जेवून घेतले, कारण एकदा काम केलं की परत उठायला नको वाटतं म्हणून. तरी माझा इथं अजून पसारा राहिलेला. व इकडे मी कुरडी पापड वगैरे ठेवलेलं. गॅलरी ठेवायचं म्हणते, पण गॅलरीमध्ये कबूतर येतात म्हणून मी तिथं ठेवली नाही. नंतर मी आधी सर्व छोटे छोटे स्टीलचे भांडे धुवायला घेतले, कारण छोटे छोटे धुवून घेतले की मोठे मोठे धुवायला काय नाही वाटत. छोटे छोटेच धुवायला खूप वेळ लागतं. त्यामुळं मी आधी सर्व छोटे छोटे काढून घेतले बाजूला. वाटे, ग्लास, डबे वगैरे सर्व स्टीलचे आधी मी घासून घेतले. माझ्याकडे स्टीलचेच भांडे भरपूर आहेत व यातील मला खूप भांडे मी काढून ठेवणार होते, कारण भरपूर झालेले व आम्ही घरी तिघच असतो. त्यामुळं मी ठरवलेलं की आपण जे एक्स्ट्राचं आहे ते सर्व काढून ठेवायचं, कधी लागेल तेव्हा परत आपल्याला घेता येतं. म्हणून मी सर्व स्वच्छ करून घासून आतमध्ये ठेवून टाकणार होते. सर्व भांडी ते मी सुकत ठेवलेले बाहेर. व आधी भांडे धुतले की बरं पडतं, कारण भांडी सुकेपर्यंत किचन धुवून घेता येतं. नंतर सर्व सामान डब्यामध्ये भरून घेईपर्यंत किचन सुकतं, म्हणून मी आधी सर्व भांडे धुवून घेतले. व आता मी किचनचे स्टाईल किंवा किचनच्या भिंती वगैरे धुवून घेणार होती. फिल्टर पण फोडणी दिले की त्यावरती तेल उडतं व चिकट होतं, तरी मी ते रोज फिल्टरवरून हात पुसून घेते. म्हणजे कसं रोजच्या रोज क्लीन केलेलं बरं असतं, पण वरचं होत नाही. तरी मी खालचे स्टाईल रोजच्या रोज धुवून घेते. भांडे धुते वेळेस मी सर्व किचनचे स्टाईल व भिंती वगैरे पुसून घेतले. एवढं शूट नाही केलं, जेवढं जमलं तेवढं मी शूट केलं, कारण शूट करत बसलं की काम तसंच राहून जातं. म्हणून मी स्वच्छ असं घासून घेतलं आधी घासणीनं व नंतर पाणी टाकून स्वच्छ असं धुवून घेतलं. व त्यानंतर मी खालची आपली किचन कट्ट्याची फरशी असती ते मी आता धुवून घेणार होते व मी डबे ठेवते ते तिथलं धुवून घेणार होते. फर्निचर नाही केलं अजून आमचं किचनला, आता करायचं आहे. त्याचाही माणूस आलेला, त्या दिवशी माप घेऊन गेलेला आहे तो फर्निचर करायचा. बघूयात आता कसं कसं होतं आहे. तर मी सर्व धुवून घेत होते. एकटी असल्यामुळे परत डबे काढा, सामान काढा, भांडे धुवा, परत ते सुकवा, परत त्यात सामान भरा, किचन साफ करा. मला खूप कंटाळा आलेला नंतर पण करणं गरजेचंच होतं, म्हणून मी करत होते. माझं किचन धुवून झालेलं. आता मी सर्व सामान डब्यामध्ये भरून घेत होते, एक 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 असं. छोटं छोटं म्हटलं तरी पण खूप असतं सामान आपलं. तर मी सर्व सामान भरून घेतले. तरी मला रात्रीचे 10 वाजलेले पूर्ण किचन वगैरे आवरून घ्यायला. तर मी तर सामान भरून घेते सर्व. खूप वेळ लागतो एकटी काम करणं म्हणजे.
फायनली किचनमधला माझं सर्व सामान लावून झालेलं आहे. बघू शकताय मी आहे तसंच लावले, फक्त खाली पेपर टाकले कारण खाली खूप चिकट होतं नंतर व आपलं कचरा वगैरे जाऊन बसतं त्यामुळे. व नंतर मी रात्री